मातंग समाजाची राजकीय भूमिका काल आज उद्या अशा स्वरूपाचे एक व्यापक महाराष्ट्रातल्या दिग्गज बुद्धिजीवी विचारवंत प्राध्यापक राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये ही बैठक संपन्न होत आहे। ही बैठक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। या बैठकीमध्ये समाजाने घेतलेली आजपर्यंतची भूमिका आणि त्यामुळे समाजाच्या जीवनमानावर होणारा चांगला आणि वाईट परिणाम या अनुषंगाने चर्चा झालेली आहे। आणि मग पुढच्या राजकारणामध्ये मातंग समाजाने कशा पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे अशा स्वरूपाची व्यापक चर्चा आजच्या या परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे। या इथल्या एकूण सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून या देशामध्ये मातंग आणि इतर उपेक्षित समूहाला कशा पद्धतीनं या ठिकाणी डायव्हर्ट केलेला आहे आणि राजकारणामध्ये त्याचा यूज करून त्याला वापरून कशा पद्धतीने त्याच्या विकासापासून रोखण्यात आलेला आहे। या सर्व गोष्टी आजच्या विवेक जागा झालेल्या समाजाच्या लक्षात यायला लागल्या। फक्त मुद्दा हा आहे की या ठिकाणी आपल्या सगळ्या समाजातल्या सर्व या राजकारणामध्ये बळी पडलेल्या सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी एकत्रित येऊन पुढच्या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक व्यापक भूमिका घेतली पाहिजे अशा स्वरूपाची ही सगळी चर्चा आज या ठिकाणी झाली। अतिशय छान आणि सुंदर अशी बैठक या निमित्तानं झाली। या बैठकीमध्ये राज्यातले प्रचंड मोठे नेते आणि सन्माननीय एक्स मिनिस्टर रमेशजी बागवे दादा या ठिकाणी उपस्थित होते। प्राध्यापक व्यंकट कशबे सर या ठिकाणी उपस्थित होते। राम कांबळे सर हे विचारवंत ज्येष्ठ मार्गदर्शक या निमित्तानं उपस्थित होते। आकाश तिवडे यांनी या कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्ष म्हणून या ठिकाणी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तर याही पलीकडची अनेक माणसं चांगली माणसं या ठिकाणी होते। कुलदीप देवकुळे सर या ठिकाणी होते। तर या माध्यमातून पुढची लढाई ही आमच्यातल्या स्वाभिमानी राज्यकर्त्यांना उभं करण्याची असेल। पक्षानं उभी केलेली माणसं ही आजही आमच्या कामाला आली नाहीत आणि ती उद्याही येणार नाहीत हा विश्वास आता आम्हाला बसलेला आहे। आणि म्हणून आमच्यातली माणसं ज्यांना सामाजिक चळवळीची जाणीव आहे, ज्या लोकांनी इथल्या अण्णाभाऊंचा महापुरुषांचा इतिहास वाचलेली माणसं आहेत, जे तळागाळातल्या झोपडपट्टीतल्या लोकांना जाऊन भेटलेले लोक आहेत, अशा लोकांना राजकीय पटलावर उभं करण्यासाठी समाजानं ती ताकद उभी करावी अशा स्वरूपाची पुढची लढाई आम्ही आता या अनुषंगाने लढवू।